सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंचशील. बौद्ध धर्मामध्ये पंचशीलेला खूप महत्व आहे. शील हा सुखी जीवनाचा पाया आहे. सुखी जीवन जगण्यासाठी काय महत्वाचे असेल तर ते म्हणजे शील. सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगायचे असेल तर शील पालन करणे हे खूप गरजेचे आहे. कारण हे पंचशील तत्वे हे 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्ध यांनी आपल्याला दिली. ती आजही तंतोतंत उपयोगी मानवी जीवनामध्ये उपयोगी पडतात. त्यामुळे ही पंचशील तत्वे पालन करणे हे संपूर्ण मानव जातीचे लक्ष्य असले पाहिजे. कारण जर आपण हे पंचशील तत्वे पालन केले तर आपल्या जीवनामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचे दुःख, कुठलीही अडचण येणार नाही, कुठलेही पाप कर्म आपल्या हातून घडणार नाही. म्हणून शीलाला खूप महत्व आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की मनुष्य कितीही मोठा विद्वान असेल पण त्याच्याकडे शील नसेल तर तो आपल्या विद्येच्या जोरावर समाजाचा नाश केल्याशिवाय राहत नाही. म्हणून विद्येसोबत शील ही असणे खूप गरजेचे आहे. विद्या असणे हे गरजेचे आहेच, पण त्यासोबत शील ही असणे खूप गरजेचे आहे. कारण ज्ञान हे तलवारीसारखे आहे. तिचा उपयोग ज्ञान प्राप्त करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतो की त्याचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करायचा की वाईट कार्यासाठी. म्हणून जर व्यक्ती शीलवान असेल तर तो आपल्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करतो व व्यक्ती जर शीलवान नसेल तर तो आपल्या ज्ञानाचा उपयोग वाईट कार्यासाठी करतो, लोकांना लुटण्यासाठी, फसवण्यासाठी केला जातो. म्हणून ज्ञानासोबत शीलवान असणे ही खूप गरजेचे आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया पंचशील. पंचशीलीतील पहिले तत्व आहे पानातिपाता वेरमणी सिक्खापदम समाधियामी. मित्रांनो या शीलाचा अर्थ असा होतो की मी प्राणी हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. म्हणजे मी कुठल्याही प्राण्याची हिंसा करणार नाही, तसेच कोणालाही प्राणी हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करणार नाही, कोणालाही प्राणी हिंसा करायला लावणार नाही आणि जे कोणी प्राणी हिंसा करत असेल तर त्या व्यक्तीचे समर्थनही करणार नाही. अशा प्रकारे पंचशीलेतील पहिले शील हे आपल्याला प्राणी हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा घ्यायला प्रवृत्त करते आणि ते आपण घेतले पाहिजे व आपल्या जीवनामध्ये अंगीकारलेही पाहिजे. तर दुसरे शील आहे अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदम समाधियामी. या शीलाचा अर्थ असा होतो की मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. म्हणजे मी चोरी करणार नाही, तसेच कोणालाही चोरी करायला प्रवृत्त करणार नाही, कोणालाही चोरी करायला लावणार नाही आणि जर कोणी चोरी करत असेल तर त्या व्यक्तीचे समर्थनही करायचं नाही. आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो की चोऱ्याचे प्रमाण वाढले जाते. लोक काम करत नाहीत पण दुसऱ्याच्या संपत्तीवर, दुसऱ्याच्या पैशावर नजर ठेवून असतात. हे पाप कर्म आहे. त्यामुळे हे चोरी करणं हे वाईट कृत्य आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला करायचे नाही. तिसरं शील आहे कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समाधियामी. मित्रांनो, या शीलाचा अर्थ असा होतो की मी काम वासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी व्यभिचार करणार नाही, वाईट विचार मनात ठेवणार नाही व कुठल्याही स्त्रीबद्दल वाईट विचार मनात ठेवणार नाही व स्त्रीनेही कुठल्याही पुरुषाबद्दल वाईट विचार मनात ठेवायचा नाही. तसेच व्यभिचार करायला कोणाला प्रवृत्त करत नाही, कोणालाही वाईट विचार वाईट वळणावर लावायचं नाही. आणि जर कोणी असं करत असेल, व्यभिचार करत असेल, वाईट वळणावर जात असेल तर त्या व्यक्तीचे समर्थनही करायचं नाही. हे आपले तिसरे शील सांगते. तर चौथे शील आहे मुस्सावादा वेरमणी सिक्खापदम समाधियामी. या शीलाचा अर्थ असा होतो की मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. म्हणजे काय तर मी स्वतः खोटे बोलणार नाही, तसेच कोणालाही खोटे बोलायला लावणार नाही व जर कोणी खोटे बोलत असेल तर त्या व्यक्तीचे समर्थन करायचे नाही. पण आपल्या समाजामध्ये आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये खोटे बोलले जाते. मोबाईलवर तर क्षुल्लक झाले, नॉर्मल कारणासाठी लोक खोटे करतात की आणि अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खोटं बोललं जातं. तर हे आपल्याला टाळलं पाहिजे. खोटं बोलायची सवय लागली नाही पाहिजे. आपण स्वतः नाही बोलायची ना आपल्या परिवारातल्या कोणाला ही ते खोटं बोलायला लावायचं नाही. हे आपलं चौथे शील शिकवते. पाचवे शील आहे मित्रांनो सुरामे मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदम समाधियामी.
या शिलाचा अर्थ असं होतो की मी दारू व इतर मादक पदार्थाच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. म्हणजे मी स्वतः दारू पिणार नाही, तसेच कोणालाही दारू पिण्यासाठी प्रवृत्त करणार नाही, दारू पाजणार नाही, आणि जे कोणी दारू पित असेल तर त्या व्यक्तीचे समर्थन करणार नाही. मग तो आपला भाऊ असो, वडील असो, कुणी असो, जर तो दारू पित असेल तर ती वाईट आहे, त्या गोष्टीचे समर्थन करायचं नाही. त्याला सांगायचं बाबा हे चुकीचं आहे, यामुळे समाजामध्ये, तर त्याला ते सांगायचं हे वाईट आहे. कुठलीही नसेली वस्तूचं सेवन करत असेल तर ते वाईट आहे हे आपण त्याला समजून सांगायचंय. त्या प्रकारे हे 5 शील आहेत, त्यांना पंचशील तत्व असे म्हटले जाते. आणि हे तत्व फक्त बौद्ध धर्मातील लोकांसाठी नसून हे संपूर्ण जगातील लोकांसाठी, जगाच्या कल्याणासाठी तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेले आहेत. त्यामुळे या पंचशिलेचे पालन करणे हे खूप गरजेचे आहे. आणि ह्या पंचशिलेचे पालन जर केले तर मनुष्याच्या आयुष्यामध्ये कधीही दुःख येणार नाही. त्याचे जीवन हे खूप आनंदी, समाधानी व शांतीचे जीवन असेल. कुठल्याही प्रकारचं दुःख त्याच्या जीवनामध्ये येणार नाही. अशा प्रकारे हे पंचशील तत्व तुम्हाला समजले असतील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.